दुसऱ्याच्या दुकानात कामाला जाण्यापासून स्वतःच्या बिझनेसची मालकीण बनण्यापर्यंतचा प्रवास एकटीने पार केलाय। या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला हे नाही सांगायचं की मी किती मोठ्या गोष्टी केल्यात, मी किती खडतड प्रवासातून आली, मी किती स्ट्रगल केले, अजिबात यार। आपल्याला काहीतरी बनायचंय, काहीतरी करायचंय म्हटल्यावर स्ट्रगल तर केलंच पाहिजे। आयतं तर नाही ना सगळ्या गोष्टी मिळत। किंवा माझ्या मते असा कोणीच व्यक्ती नसेल या जगामध्ये ज्याला त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्ट्रगल नाही करावं लागलं। जेव्हा आपण स्वतःसाठी निर्णय घेतो, आपले गोल सेट करतो की आपल्याला हे करायचं आणि जेव्हा तो प्रवास सुरू होतो ना, खूप जण येतात मागं खेचण्यासाठी, आपल्याला थांबवण्यासाठी, आपल्या रस्त्यामध्ये अडचणी निर्माण करण्यासाठी। कधी फायनान्शियल इश्यू होतील, कधी हेल्थ इश्यू होतील, खूप सारे प्रॉब्लेम्स येतील, पण तुम्ही हार मानायची नाही। आता काही जण म्हणतील घरचे सपोर्ट करत नाही, कोणी सपोर्ट करणार नाहीये, एकट्यानं कसं काय करायचं, कशाला हवाय कोण सपोर्ट करणार, एकटा आलाय जायचं पण एकटंच आहे, झळकायचं स्वतःला तर घासायला पण स्वतःलाच लागणार ना। स्वतःला सिद्ध करण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे। सगळ्यात पहिला टप्पा असतो तो म्हणजे घरातून बाहेर पडण्याआधी घरच्यांचा विश्वास मिळवणं, स्वतःवर विश्वास असणं आणि स्वतःच्या निर्णयांवरती ठाम असणं। आपल्यामध्ये जर ती ताकद असेल ना स्वतःला मोठं करण्याची, स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याची, तर जगातलं कोणतंच वादळ तुम्हाला थांबवू नाही शकत किंवा हरवू नाही शकत। आणि जेव्हा तुम्ही घरच्यांचा विश्वास जिंकाल ना आणि काहीतरी करायला सुरू कराल, तेव्हा घरचे आपोआप सपोर्ट करतील आणि सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील। शेवटी एवढंच म्हणेन की कष्ट केल्याशिवाय कोणालाही त्याचं फळ मिळत नसतं आणि वाईट परिस्थिती तर यार सगळ्यांची असते, ती बदलवणं सुद्धा कुठेतरी आपल्या हातात असतं। फक्त स्वप्न पूर्ण करेपर्यंत थांबायचं नाही।